ह्या बघा काय सदापुरीची फुलं कितकी लायलेली असं दिसत. माझ्या मते ना 2-3 हजाराच्या वर असतली ही झाडा कितकी आणि कसली फुलली आहेत भारीच वाटतं. ही बघा अशी ना खळ्यात लाग गाव आहे भारी अशी एका लाईनीत खतरनाक वाटतली. हैसर ना दर 6 महिन्यांनी ना अशी फुलझाडं चेंज करतात. म्हणजे 6 महिन्यांनी त्यांचं आयुर्मॅन असतं, नंतर ती मरतात ॲटोमॅटिक. कारण हैसरच आता माका आता किती 1.5 वर्ष जावं केलं. माझ्यात ही 3री लागवड फुलांची. पहिली ती 2री राहिलेली मोठी टेबल फुला जी खाऊ शकतात ती फुलं, आणि आता ती मेली. आणि ही आता ही 3री पाट 2री राहिली, अजून एकदा राहिलेली नाही. बघा माझी जुन्या व्हिडिओने दाखवले मी ती फुलझाडं भारी वाटतात काय ते ती, आणि मस्त मन प्रसन्न वाटतं. आणि इतक्या उन्हात कडकडीत ऊन असतं, श्वास घेऊ आता ह्या जाता. आणि आता इसले वाद्य 3 आणि इतकी गरमी असा ना श्वास घेऊ कसं कुंटा. तरी पण ना इतक्या उन्हात तानात ना ती झाडा ना मस्त फुलतात त्या झाडांका. आणि खालती ना पूर्ण पाईपलाईन केलेली आणि पूर्ण ठिबक सिंचन असा. आता पाणी खैनं पाईप खायच्या हेबिळातनं घातल्याने माका माहीत नाही, पण तर बघू ती झाडानं इतकी भारी वाटतात ना. अशी स्वागताक कशी लायतात अशी नकली फुलं तशी वाटतात ती, पण भारी वाटतं. आणि हैसर माका एक कोणतरी कमेंट केलेली की हैसर जोक बीक कसा काय असता. तर मी ना रोज उकडो तांदूळ खातं आणि कधी कधी पेच खातं. हैसर ना सगळा गावता जा इतक्या इंडियात गावना नाही ना. म्हणजे इंडियात जितक्या बनता तितक्या हैसर गावता. म्हणजे सुको मासो गोलमो आणि मोरी पण असा, खुबे कुर्ले बांगडे आणि नतोली तारले सगळे मासे. आणि ह्या मी तर रोजच खाते. इसवण तर मी रोजच खाते. आता बघून कंटाळले मी. तरी पण तर इसवणाची टेस्ट तर तोंडावरनं घालूक शकणार. तुम्ही खातंय रवा लावून खातंय मी. बांगडोही खातंय. आज तर मी हा खाल्लंय काय पोळी मस्त एक आणि चटणी. आणि कारण आमच्या साईड मुल्लापंत म्हणून केरला रेस्टॉरंट, म्हणजे एकच किचनात 2 किचन असत. एक आहे ते कासागाव आणि एक ह्या मुल्लापंत म्हणा. तर थंयसर सगळं साऊथ इंडियन फूडपर्यंत, म्हणजे तर खोबरं घालून तसं आमच्या घराकडे आणि बनतात तसाच आहे, फक्त मसाले बिसाले वेगळे, पण टेस्ट आमच्या जेवणार की थोडीफार जास्त ना. आणि मी ज्याचं काम करते काय गोवन रेस्टॉरंट असं, आणि मी ह्यात सगळं खोबऱ्याचाच करते सगळा. तर माका तर मी रोज खोबरा खातं. आणि सगळ्या इंडियात जितक्या जेवण बनतं घराकडे तसं सगळं मी असं जे इथं रोज. कधी तर मी पेज भात खातं आणि लोणचा घालून मस्तपैकी खातं. कधी खोबऱ्याची शिरो काढतंय आणि त्या पेजीत टाकताना खातोय, मजा येतात. कधी ह्या गोलम्याची ती कढी करतोय एकट्याक आणि खातोय सोला बिला घालून. सोला मी लास्ट टाइम हे का गणपती गेलेलं गेल्या वर्षी, तेव्हा मामाकडनं मी सोला घेऊन गेलो. म्हणजे इकतच घेतलं हे सर, इकतच दिलं आहे ह्यांका. किती 10 किलो तरी घेतलं आहे सोला. आणि हे सर आता ती अजून असं. आणि आगळ घेऊन गेलेलं, आगळाची ह्याच्यात बी घालूक बिड्यात घालूक मजा येतात. आणि हे का बांगड्याक लायतं आणि रवो लायतं. आणि गेस्टांक देऊ माका खाऊक नाही, कारण हे गोवन रेस्टॉरंट असं हे सगळा कोकणातलं गोवन फूड सगळं बनता असं यायचं. तर संध्याकाळी गेलं आहे 7 आणि आता वाजले असं 3:30, म्हणजे सकाळचं वेळ असा यो. गाडी एक्स्ट्रा क्रॉस करते आधी. आता जाते रूमात. संध्याकाळी गेलं आहे 7 सुटले 3:30. आता चालले रूमात. आता निघतलं तुमची आता उठाची वेळ असा. इंडियात आता पाठ झाली असा. वाजले किती तुमका दाखवतं ह्या मोबाईलात दाखवतं. इंडियाचं टायमिंग दाखवतं तुमका कितकं तो. आता हे बघा 5:10 झाले इंडियात. एका मोबाईलात मी इंडियाचं टायमिंग ह्या करतोय, म्हणजे इंडियाच्या टायमिंगप्रमाणे मोबाईल ठेवलेला असा. कारण घराकडनं बी फोन बी येतात. आता काय येतं तर मी ह्यो मोबाईल यूज करतो आणि हाती जातो दुसरं तो ह्या मोबाईलात राहिलो टायमिंग असा असा. तर आता झोप येतं जाम. खूप दिवसांनी नाईट केलं. तर आजच्या पुरती इतक्यात भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.